श्री गणना पूर्ण करी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगनरहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मस्तक हे पायावि मस्तक हे पायावि मस्तक हे पायावि मस्तक हे पायावि या राजकरी संताना या राजकरी संताना आकळावा श्रीपती येणे पंथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करे संतश्रेष्ठ ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील 8 क्रमांकाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय घातला. असं जर म्हणाल तर हा अवमेळ होईल. हा मेळ परमेश्वरच मिळवतोय, आपण कुणी हे करू शकत नाही. हे कार्य करताना आपल्या सगळ्यांना असे खूप चांगले अनुभव येतात. हे आपण प्रयत्नही केलेले नसतात, आपण कोणाला काही म्हणलेलोही नसतो आणि आगंतुक येऊन कुणीतरी एखादी सेवा प्रदान करतं. मला सांगा, हे काम महाराज करतात का परमेश्वर करतो? हे परमेश्वर करतो. महाराजांना जशी एक छोटीशी सद्बुद्धी काम करण्याची दिली, आपल्याला सुद्धा त्याहीपेक्षा कदाचित मोठी सद्बुद्धी परमेश्वर देतोय. सर्वांना एकत्र आणतोय, सर्वांना वेगवेगळी प्रेरणा देतोय. सद्गुरूंची कृपा आहे, भगवंताची इच्छा आहे आणि त्यातून हळूहळू हे काम पुढे 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 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात हे आपलं सर्वांचं यथोचित अशा पद्धतीचं योगदान, सहकार्य. आज 8व्या अभंगाची सेवा, हरिपाठाचं चिंतन करावं हा आपला सर्वांचा संकल्प या ठिकाणी झाला आणि त्यानुसार म्हणता म्हणता 8ची गाठ पडलेली आहे. आज सहजपणे आपण सहजच मनामध्ये आला, हा संकल्प मनात सोडला आणि केवढा लांब पडला. खरं म्हणजे 8 महिने सुद्धा फार मोठी गोष्ट असते. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की 8 महिन्यापूर्वी जी मंडळी एकत्र जमली होती ती तरी ते आहेतच, पण त्यांच्या सोबतीनं त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, त्यांचे शेजारी, त्यांचे ग्रामस्थ एकानं 1 एकानं 2 अशी भर पडत पडत मला असं वाटतं की पहिल्या कार्यक्रमाला 1000-1500च्या संख्येत आपण इथे असू. आता मागील चतुर्थीचा अंदाज जर केला आपण तर कदाचित 3-3.5-4 हजारापर्यंत आपण सर्वजण इथे एकत्र होतो. तेव्हा अशा दुर्गम भागामध्ये रात्रीच्या वेळी तिथे बस, रेल्वे अशी काही सार्वजनिक येण्या जाण्याची व्यवस्था नाही. इथे यायचं म्हणजे प्रत्येकाला मोटरसायकल, 4 चाकी गाडी किंवा लोणी खुर्द, लोणी बुद्रुक आणि या परिसरातील आमच्या येणारे सर्व भाविक आणि माता भगिनी कुणी पायी येत आहे.
एकतर पायी यावं लागतं, एकतर सायकल मोटरसायकलने यावं लागतं, किंवा आपल्या 4 चाकी गाडीनं यावं लागतं. पण आपण सर्व मंडळी एवढ्या प्रेमानं जमताय, खरं म्हणजे त्या प्रेमाचं मोल होऊ शकत नाही, त्या भक्तीचं मोल होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावभक्तीचा प्रसाद म्हणूनच, आपल्या सर्वांची एकंदर पुण्याई म्हणून लवकरच देव इथे येते. सर्वांना त्यांचा आशीर्वाद मिळेल. नाहीतरी देव हा काही पैशाच्या बळानं आणताच येत नाही, सत्तेच्या बळाने त्याला खेचता येत नाही. तर तिथे शक्तीचं बळ कुठे? त्याला आणायचं असेल तर माऊली म्हणालेले आहेत, पुढे येईल ते की भाऊबळे आकळे येह विणाकडे कळकळी आवळे तैसा हरी. तेव्हा असा हा परमार्थ मार्ग आहे, जो परमार्थ मार्ग भावनेनं समृद्ध होतो, जो संस्कारानं समृद्ध होतो, जो सेवेनं समृद्ध होतो. जसं संसार समृद्ध करायचा असेल तर त्याला शेती, वाडी, नातेवाईक, घरदार, आई, मुलं, परिवार, शिक्षण, संस्कार या सगळ्या गोष्टींना आपल्याला संसाराची एक समृद्धी मिळवता येते. परमार्थ समृद्ध कसा करायचा? परमार्थ समृद्ध करायला नुसतं बाह्य डेकोरेशन उपयोगाचं नाही, हा लागतं. आपण इथे अंधारात एकत्र आलोय म्हणजे या लाईटची व्यवस्था आहे, आपल्या सर्वांशी संवाद साधायचा म्हणजे या माईकची गरज आहे. म्हणजे काही व्यवस्था आपल्याला एका बोलू नका. स्वयंसेवक मंडळी कोण आहेत त्यांना विचारपूस करा आणि विनंती करा. बाकीच्या करत नाही, सर्वांशी बोलणंही होत नाही, सर्वांना भेटणं होत नाही, सर्वांचं आदरातिथ्य व्हायला पाहिजे तसं होत नाही. पण येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या परीनं फार महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्या बोलण्यानं कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. किंबहुना कार्यकर्ते मंडळी मग आपल्याला येऊन थोडीशी व्यवस्था आपली करते. विठाला दुर्गा प्रसादजी किडके महाराज आहेत, माकुणे महाराज आहेत, आमचे आदरणीय रामभाऊ महाराज सिंगीकर आहेत, गायनाचार्य किशोर महाराज आहेत, संपत महाराज आहेत, आमचे विलास महाराज आहेत, रामकृष्ण महाराज चौधरी आहेत, नामदेव महाराज जाधव आहेत, आमचे जयेश महाराज भाग्यवंत आहेत, बाबा महाराज मोरे आहेत, योगेश महाराज तांदळकर आहेत, आमचे कवले नाना आहेत, भरत महाराज असतील, आमचे जनुभाऊ असतील. खरं म्हणजे आता प्रत्येकाचा मी उल्लेख करू शकतो एवढी सर्व. मी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येक माणूस हा इथे कोला मोलाचा आहे. जमलेले आपण सर्व मंडळी सुद्धा मान्यवर आहे. आज 8व्या क्रमांकाचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये महाराजांनी संत संगतीचं महत्व आपल्या सर्वांना समजावून सांगितलं. पण संत संगती सांगत असताना मनोमार्गाचं सुद्धा या ठिकाणी एक महत्व सांगितलं. संताचे संगती मनोमार्गे गती. आता या दोन विषयांना एकत्र नेमकं कसं पाहिजे? एका ठिकाणी तर महाराज म्हणतात मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. आता ही पहिली शंका आपल्या समोर टाकते. मनोमार्गाने जाऊ नका हे माऊलींनी सांगून ठेवले आणि इथे मात्र म्हणतात संताचे संगती मनोमार्गे गती. याचा अर्थ काय लावायचा? याचा अर्थ हाच आहे, अंगाची चिरफाड करणं, कोणाच्याही अंगाला इजा करणं हे पाप आहे, ती दुखापत आहे. पण ती दुखापत जेव्हा डॉक्टर करतात त्यामुळे ते पुण्य आहे. बरोबर आहे की? डॉक्टर ज्या वेळेला एखादं ऑपरेशन करतात, ती इजा नाहीये, ती हिंसा नाहीये, ती दुखापत नाहीये, तर ते त्या रोगी माणसाला निरोगी करण्याची ती सेवा आहे, तो उपचार आहे. आणि म्हणून मनोमार्गानं व्यर्थ स्वतःच्या विचाराने धावणं हे अधोगतीचं लक्षण आहे. पण संताची संगती प्राप्त करून जर मनाला गती देता आली तर परमार्थ प्राप्ती आहे. विठाला तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, गती अधोगती मनाचे युक्ती मनाला साधू
युक्ती मन लावा एकांती साधू संगी. माऊली म्हणतात आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिधी करासी. कोणताही विचार जो स्फुरण पावतो तो अगोदर कुठे स्फुरण पावतो? तो मनामध्ये निर्माण होतो. हे कोणतंही कार्य जे आपण करतो ना ते कधीतरी मनात आपल्याला घ्यावं लागतं मग ते सिद्धीला जाऊ. वाचुनी म्हणेचे नाही ते वाचेशी उमटेल काही जैसा बीजेवी न भुई अंकुर असे. माऊली प्रश्न करतात बीजच जर रोवलं नाही अंकुर कसा काही येईल? अंकुराची अपेक्षा कशी ठेवता येईल? तसं मनावरच घेतलं नाही ते प्रत्यक्षात येईल का? मला पूजनीय गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांची एक छोटीशी गोष्ट आठवते. ते गोष्ट सांगायची. म्हणाले एका खेडेगावामध्ये एक वयोवृद्ध कासा आणि तो आपला त्याच्या सारखीच वयोवृद्ध त्याची एक गोडी आणि त्याच्यावर त्या बांगड्याचं ओझं तो टाकायचा आणि आजूबाजूच्या खेडेगावामध्ये बांगड्या भरण्याचं काम तो म्हातारा कासार बिचारा मुस्लिम समाजाचा तो ते काम करायचा. आता त्याची थट्टा करायचे लोक. इकडे येत आहे अनेक आमचे पुणे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत, उद्योजक आहेत, मोठमोठे व्यापारी आहेत. आनंद आहे आपण सर्व मंडळी. आता मला काही भीतीच नाही म्हणजे नेवासा इथपर्यंत पोहोचलं म्हणजे दोन्हीला घेऊन आणखी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी पोहोचताय. तुम्ही म्हणाल म्हणजे आयुष्यभर पळतच राहणार का? राहायचं नाही. देव जे काम देईल ते करत राहायचं. विठाला आपल्याला मनाचा विषय मांडत होतो. कोणतंही काम मनामध्ये जर घेतलं नाही तर ते पूर्णत्वाला जात नाही. आमचे महाराज सांगायचे त्या वयोवृद्ध कासाराची ती अशी एक वयोवृद्ध झालेली गोडी त्याच्या पाठीवर तो बांगड्या टाकायचा गावगाव फिरायचा. लोक त्याची चेष्टा मस्करी करायची की वा वा काय सुंदर गोडी आहे तुमची. फारच चपळ गोडी आहे हो. कारण ती गोडी एवढी मरतुकडी होती एक पाय उचलायला 2 मिनिट लागायचे. लोक गंमत करायचे. अहो बाजारात उभी केली तर 5-50 हजाराला मरण नाही बरं का. आणि तो बिचारा म्हातारा कासार तोही भोळा होता. अरे क्या बोलते हो गोडी तो बहुत अच्छी है ये मन में लाएगी तो पहाड़ कूद जाएगी. आमचे महाराज सांगायचे फार मजेशीर सांगायचे ये मेरी गोडी अगर मन में लाएगी तो पहाड़ कूद जाएगी. लोक म्हणायचे तिच्या कधी ती प्रात्यक्षिक कधी दाखवणार आम्हाला? तुमची गोडी जर डोंगरावरून उडी मारू शकते प्रात्यक्षिक कधी दाखवणार? मग तो कासार हळूच म्हणायचा मन में लाएगी तो पहाड़ कूद जाएगी लेकिन एक अड़चन है भैया ये मन में लाती नहीं. मनात आलं तर डोंगरावरून उडी मारली हे खरं आहे पण ती मनावर घेत नाही ना. ते गोष्ट छोटी आहे पण प्रत्येक माणसाच्या जीवनातलं कार्य सिद्धीला केव्हा जातं? ज्यावेळेला तो एखादी गोष्ट मनावर घेत असतो. आणि म्हणून योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्राला सांगतात मन एव मनुष्य कारणं बंध मोक्षयो बंधाय विषयासक्तम मुक्तये निर्विषयम स्मृतम. हे प्रभू रामचंद्रा तुला मी मनाची शक्ती सांगतोय. मनच माणसाच्या उद्धाराला कारण आहे आणि मनच मनुष्याच्या पतनाला कारण आहे. जे विषययुक्त मन आहे ते बंधनात टाकतं आणि जे निर्विषय निर्लोभ निष्पाप झालेलं मन आहे ते माणसाला मुक्त अवस्थेकडे घेऊन जातं. विठाला मनाची शक्ती फार. आणि म्हणून तर आमचे संत या मनाला फार मोठं स्थान देतात. मनुराजा एक देह रुद्र